हार्दिक हार्दिक स्वागत आणि जाऊया आता मात्र आपण मॅचच्या दिशेने आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना आणि आता मात्र तुम्हाला नक्कीच जिगलबंदी नक्कीच ऐकायला मिळेल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक माझ्या समेत जोडले जातील. वेलकम अजय गारत. धन्यवाद योगी। बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला और बड़ा मुकाबला है दो बड़ी टीमों के बीच में। आज बहुत अच्छे मैचेस हमें देखने को मिले हैं और इस मैच में भी उम्मीद करते हैं कि बहुत रोमांचक मैच हो। किरण पाटिल पहला ओवर लेकर तैयार। साउथ एक्सप्रेस बहुत खतरनाक गेंदबाज है, लेकिन आज क्या खतरनाक बैटिंग की है उन्होंने। पिछले मैच में बल्ले से मैच जिताया किरण पाटिल ने। गेंदबाजी में हालांकि उतना वो ज़्यादा प्रभाव नहीं छोड़ पाए, लेकिन इस मैच में ज़रूर वो चाहेंगे कि अच्छी गेंदबाजी भी की जाए और अच्छी शुरुआत देने की कोशिश होगी उनकी इस पावर प्ले के ओवर में। पहले बैटिंग करने वाली है आई सापे टीम। टॉस हारने के बाद टॉस जीता है साउथ टीम के कैप्टन ने पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है। निखिल पाटिल और अक्षय पाटिल ये स्थापित सलामी जोड़ी है इस सीजन में आई गावदेवी सापे टीम की। हो नक्कीच आपण जर पाहिलं तर निखिल पाटीलने कुठेतरी निराश केलाय, परंतु नक्कीच या महत्त्वाच्या मॅचमध्ये मात्र त्याच्याकडे भरपूर अपेक्षा असतील गावदेवी स्पर्ट सापेक्ष संघाला. आणि पहा पहिलाच चेंडू एक्सप्रेस पाहायला मिळाला आणि पहिल्याच चेंडूवर मात्र फलंदाज निखिल पाटील बीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्या जबरदस्त रफ्तार दी। लेफ्ट आर्म राउंड द विकेट। टप्पा पड़ने के बाद एक कोन बनाकर अंदर की तरफ भी आई थी गेंद और बैट्समैन इससे पहले कि बल्ला चलाते गेंद निकल गई थी। लेट हो गए थे बल्लेबाज निखिल। किती भन्नाट वेग या चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. हेच तर वैशिष्ट्य आहे किरण पाटीलचं. पहा अजून एक इथे मात्र चांगल्या चेंडूची पैकी पाहायला मिळते. काय सुंदर सुरुवात या पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला संजय स्पोर्ट्स सापत संघाची पाहायला मिळते. अतिरिक्त गति और अतिरिक्त उछाल भी, ये देखिए बहुत ज़्यादा अतिरिक्त उछाल था। जोरदार स्लैश लगाने की कोशिश की बैकफुट पर जाकर बैट्समैन ने, लेकिन चूक गए। एक और डॉट गेंद। बढ़िया शुरुआत करते हुए किरण पाटिल। अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट। इस बार आगे निकले हैं, पटकी हुई गेंद। शानदार गेंदबाजी। 1 फॉर दी ओवर का इशारा करते हुए अंपायर। बाउंसर का अच्छा इस्तेमाल। देख लिया था बैट्समैन आगे निकल रहे हैं और किरण पाटिल जैसे गेंदबाज के विरुद्ध आप पहले ही यदि इतना कदमों का इस्तेमाल करोगे तो फिर बहुत मुश्किल होगा रन्स बनाना। हो नक्कीच. आणि योग्य निर्णय आपल्या पंचाच्या माध्यमातून पाहायला मला की फलंदाजाने पावलांचा वापर केला होता. पाहू शकता आपण हा रिप्ले. पहा भरपूर पुढे गेले होते या फलंदाज निखिल पाटील आणि लागोपाठचे 3 डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र आता मात्र कुठेतरी चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला आहे आणि चेंडू मात्र निघून जाईल डिक्लेअर झोनमध्ये एके धावासाठी. आता मात्र निखिल पाटील आपलं स्वतःचं वैयक्तिक खातं उघडतोय आणि संघाचं अकाउंट इथे मात्र ओपन करतोय. बहुत ही धारदार गेंदबाजी पावर प्ले के ओवर में किरण पाटिल द्वारा, और कहीं ना कहीं उनका जो आत्मविश्वास है वो काफ़ी बढ़ गया है। जिस तरह से पिछले मैच में उनका प्रदर्शन रहा, बल्ले से ज़रूर उन्होंने मैच जिताया है, लेकिन कॉन्फिडेंस आपका बढ़ता ही है और उसका गेंदबाजी में भी फ़ायदा होता है जब आप ऑलराउंडर की भूमिका में होते हो। अब स्ट्राइक अक्षय पाटिल के पास। इनफॉर्म बल्लेबाज है। 59 रन पहले 2 मैचेस में बनाए हैं। यॉर्कर की कोशिश लेकिन मिस डायरेक्टेड। लेग स्टंप के बाहर भटक गए। बहुत तेज गेंद थी, विकेट कीपर से रुकी नहीं। वाइड और एक डिक्लेयर के रूप में भी रन, यानी कि वाइड के रूप में ये 2 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ 3 रन बिना किसी नुकसान के। नक्कीच बोनसच्या रूपाने इथे मात्र आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत. बॅटच्या साईडने फक्त एकच धाव आपण पाहिली आणि इथे मात्र अक्षय पाटील आता मात्र ऑन स्ट्राईकला आहेत, ज्यांनी काय सुंदर फटकेबाजी आज पूर्ण या स्पर्धेमध्ये केलेल्या आहे. 59 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेल्या आहेत आणि त्या फलंदाजाला सुद्धा मात्र किरण पाटीलने या ठिकाणी अडचणीमध्ये टाकलेला आहे. काय भन्नाट वेग आहे अजय, काय म्हणशील या गोलंदाजीबद्दल? खौफनाक गेंदबाजी हो रही है। मतलब ऐसी गेंदबाजी पूरे टूर्नामेंट में हमने बहुत कम देखी है। एक तो उनका जो पेस है वो सबसे ज़्यादा है मेरे ख्याल से। अभी तक जितने भी मैचेस हमने देखे हैं इस पूरे सरपंच कप में, सबसे ज़्यादा तेज़ गेंदबाजी किरण पाटिल ने की है। कल भी रफ्तार के राजा आएंगे विवेक शेलार कलिंग टीम की ओर से। नक्कीच नक्कीच त्यांना सुद्धा आपण उद्याच्या खेळामध्ये पाहणार आहोत. परंतु या ठिकाणी फटका तर मात्र एक्झिक्यूट केला होता, परंतु पहा काय सुंदर क्षेत्ररक्षण राजीव म्हात्रे होते आणि काय जबरदस्त सेलिब्रेशन आपण पाहतो या प्रेक्षकांमध्ये. आणि पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होत असताना फक्त आणि फक्त किरण पाटीलने 3 धावा 4 धावा खर्च केलेल्या आहेत. विकेट्स मात्र त्याला बाप करता आला नाही, परंतु धाबांवर मात्र पूर्णपणे त्यांनी लगाम लावलेला आहे. एक खास बात है यहाँ पर आर के ग्राउंड पर जब डे नाइट मैचेस हो रहे हैं, पहला जो टूर्नामेंट देखा हमने इस सीज़न में विवेक एंटरप्राइजेस कप, और इस टूर्नामेंट में भी जो आखिर के मैचेस हो रहे हैं रात के,
उसमें ज़्यादा रन्स नहीं बन रहे। कल रात तो 20 ही रन बने थे। यवई और बापगांव के बीच में मैच था। यवई टीम ने पहले बैटिंग की थी। 4 ओवर में 21 का टारगेट था, लेकिन उसको चेस नहीं कर पाए बापगांव के बल्लेबाज। और 4 ओवर में आखिर के मैचेस में, लेट नाइट मैचेस में हमने देखा है कि 25-30 रन भी एक अच्छा टोटल साबित हो रहा है। तो यहाँ से शुरुआत तो धीमी रही है सापी टीम की, हालांकि विकेट नहीं गिरा है। निखिल को एक बार फिर से मौका मिला है पारी की शुरुआत करने का। वो थोड़ा सा आश्चर्यजनक डिसीजन रहा है। नया ओवर लेकर कैलाश, बढ़िया गेंद, यॉर्कर, ऑफ स्टंप के बाहर की यॉर्कर, पूरी तरह से छकाया वहां पर बैट्समैन को। अच्छी शुरुआत करते हुए कैलाश भी। हो नक्कीच, कारण अतिशय दमदार सुरुवात किरण पाटीलने आपल्या संघाला करून दिली आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून इथे मात्र केपी चांगल्या चेंडूने आपल्या षटकाला सुरुवात करतोय. डॉट चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला. पलटवार करना होगा सापे के बल्लेबाजों को। गति परिवर्तन, इस बार स्मैश किया डाउन द ग्राउंड, फील्डर मौजूद है और कोई गलती नहीं। अच्छा कैच रोहित द्वारा, विकेट का पतन। पहा, या अगोदर 2 सामन्यामध्ये खूपच छान फटकेबाजी मात्र अक्षय पाटीलने मात्र सादर केली होती. परंतु या महत्वाच्या मॅचमध्ये मात्र कुणीतरी निराश केलं आपल्या पाटी राखणं, कारण एकूण 4 चेंडूला मात्र तो सामोरे गेला आणि फक्त एकच धाव त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि या नवीन फलंदाज पाहू शकता आपण मैदानाच्या आतमध्ये जात असताना आतिश पाटील. पहा, ही 4थी रात्र आहे या स्पर्धेतील. उद्या आपण 5व्या दिवसाचा खेळ पाहणार आहोत. पहिला सामना असेल जय हिंद देहरुंग विरुद्ध शिरोबा स्पोर्ट वाशिरे. या दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल आपण ठीक 2:30 वाजता इथे मात्र रिपोर्टिंग करायची आहे, जेणेकरून आपण 3 वाजता सामन्यांना सुरुवात करू. त्यानंतर दुसरा सामना असेल जय अंबिका देवरुंगपाडा विरुद्ध अमर स्पोर्ट कासने. कैलास पाटील पुन्हा एकदा इथे मात्र लाईन पाहावी लागेल, चुकीची आहे, पंचांची दुनियात समांतर, वाईटचा इशारा. त्यानंतर तिसरा सामना असेल आदित्य स्पोर्ट पडगाव विरुद्ध धनेश 11 कुकसे. चौथा सामना असेल ओमसाई वाशिरे विरुद्ध श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा. 5वा सामना असेल सरस्वती स्पोर्ट खालिंग विरुद्ध गावदेवी स्पोर्ट नानकर. आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल जय महाराष्ट्र भोईरगाव विरुद्ध तलवली स्पोर्ट तलवली. योगी, आपने भी काफी क्रिकेट खेला धनेश 11 के लिए। इस बार कमजोर गेंद थी, फायदा नहीं उठा पाए, लेकिन अतिरिक्त रन जरूर मिलेंगे यहाँ पर, वाइट के रूप में 2 रन। लेकिन आपकी भूमिका मुझे कुछ समझ में नहीं आ रही आई, आप बल्लेबाजी करते थे या फिर बॉलिंग? थोडासा सरप्राईज आहे हा डिसिजन. नक्कीच ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी नक्कीच याचं तुम्हाला मी उत्तर देईन. परंतु आता आपण मॅचकडे फोकस करूया. थोडंसं अवंतर धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण लागोपाठचे 2 चेंडू इथे मात्र स्फेअर हाताळले. आणि पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा मात्र अशाच प्रकारची अतिरिक्त चेंडूंची फेकी कैलास पाटीलने केली होती. तब्बल 12 चेंडूचा षटक हाताळला होता. त्या षटकामध्ये 6 चेंडू स्वेर हाताळले होते आणि तीच कुठेतरी स्थिती मात्र या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते की काय. कैलाश दाहिने हाथ से ओवर द विकेट। इस बार शॉर्ट ऑफ लेन स्लैश किया, लेकिन मोटा सिरा लेकर गेंद चली गई है डिक्लेयर जोन में। निखिल पाटिल के स्ट्रोक्स बराबर लग नहीं रहे हैं, हैरान और परेशान नजर आते हुए। 1 रन की बदौलत स्कोर आगे जाता हुआ 8 रन 1 विकेट के नुकसान पर। नक्कीच अजय, तुम्ही मला भरपूर मोठा प्रश्न विचारलेला आहे आणि मी संकटात आता मात्र पडलेला आहे. परंतु नक्कीच तुम्हाला ज्यावेळी मला वेळ मिळेल त्यावेळी या प्रश्नाचं उत्तर नक्कीच देईन. तर धावसंख्येकडे आपण लक्ष वेधूया. धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 8. नहीं, आपको अभी जवाब देना चाहिए मेरे ख्याल से। दर्शक भी सुन रहे हैं कि आखिरकार योगेश की भूमिका क्या थी, वो बैट्समैन थे या बॉलर थे। मेरा जहाँ तक सवाल है, मैंने तो बहुत कम मैचेस खेले, मुझे लगता है कि 7-8 मैचेस खेले होंगे किरौली टीम के लिए, और थोड़ी बहुत गेंदबाजी भी की। एक बार बल्लेबाजी के लिए आप कमेंट्री कर रहे थे शायद आमने में ही, मैंने चौका लगाया था, आपको याद होगा, नीलेश देसले की गेंद पर। नक्कीच माझी भूमिका होती अजय एसटी रक्षक म्हणून. मी प्रथमतः संघामध्ये मी स्थान मिळवला, परंतु त्यानंतर थोडंसं कोचिंग करायला लागलो संघाला आणि आता मात्र कोचिंग नंतर आता मात्र समालोचक या क्षेत्रामध्ये पडलेला आहो. ये अच्छी बात ये रही दोनों के लिए कि बहुत जल्दी हम इस फील्ड में आ गए, तो मैचेस खेलने का ज़्यादा मौका नहीं मिला। लेकिन गेम पर चर्चा करना एक अलग बात होती है। बोलना आसान होता है, हम मानते हैं, बैटिंग करना या फिर बॉलिंग करना, मैदान में खेल करना काफ़ी मुश्किल होता है। अगली गेंद
अच्छी गेंद थी, सम्मान देते हुए केवल पुश किया है, कवर्स में ढकेल दिया है गेंद को। थोड़ा सा रक्षात्मक रवैया आतिश पाटिल का। दूसरे ओवर का खेल प्रगति पर है, स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ आई गावदेवी सापे टीम का 9 रन 1 विकेट के नुकसान पर। देखिए 4 ओवर्स में कहीं ना कहीं एक पर्टिकुलर टारगेट रहेगा मेरे ख्याल से आतिश के मन में, जिस तरह से वो खेल रहे हैं। एक ही गेंद का हालांकि सामना किया है, लंबा स्ट्रोक खेलने की कोशिश नहीं की उन्होंने। हालांकि निखिल आक्रामक खेलने का प्रयास कर रहे हैं, लेकिन ज्यादा सफलता कहां पर मिल रही है। एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी गेंद पर आए, फिसल गए, पीछे बैकअप अच्छा है रोहित का, सिर्फ 1 रन। चांगली गोलंदाजी या दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा पाहायला मिळते. पहा निखिल पाटीलने पहिले 3 डॉट चेंडू खेळले आणि त्यानंतर 3 चेंडूवर 3 सिंगल पाहायला मिळाले आणि एकूण दासून की आता मात्र डबल फिगर्समध्ये आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 1 गडी बाद 10 धावा. तो जो पर्टिकुलर टारगेट है वो मुझे लगता है कहीं ना कहीं 35 शायद होगा, जिस तरह से बैटिंग हो रही है। वहां तक पहुंचने के लिए अच्छी बैटिंग करनी पड़ेगी। बहुत बढ़िया गेंदबाजी, यॉर्कर लेन गेंद थी, ऑन ड्राइव किया, दूसरे की कोशिश, वहां पर बहुत दूर से थ्रो पहुंच रहा था, विकेट कीपर के पास थ्रो किया, बॉलर के पास थ्रो नहीं किया, जबकि वो एंड काफी नजदीक था लखन के लिए, कहीं ना कहीं रॉन्ग एंड थ्रो था और 2 रन पूरे। स्कोर आगे बढ़ता हुआ 12 रन 1 विकेट के नुकसान पर। नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे मात्र पाहायला मिळते. थोडीशी इझी फील्ड करण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक लखन पाटीलने आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा उचलला दोन्ही फलंदाजाने. 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आहे. 12 चेंडूचा खेळ आपण पाहिला, फक्त 12 धाबा स्कोर कार्डवर. अजून 12 चेंडूचा खेळ आपण पाहणार आहोत आणि या 12 चेंडूमध्ये किमान 20 किंवा त्यापेक्षा अधिक धाबा जोडणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही त्या धाबा डिफेन्स करू शकता. 12 धाबा झालेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर फक्त 4 धाबा गोलंदाज किरण पाटीलने खर्च केला आणि या षटकामध्ये कैलास पाटीलने तब्बल 8 धाबा खर्च केल्या, 1 गडी बाद केला. और कैलाश की सबसे बड़ी समस्या ये रही है आज रात में कि उन्होंने वाइड गेंदें ज़्यादा की है। सबसे लंबा ओवर भी उन्होंने किया है। पहले मैच में कुल मिलाकर 12 गेंदें की थी, 6 वाइड गेंदें एक ही ओवर में की थी, और इस मैच में भी देखिए 2 वाइड गेंदें की उन्होंने। लेकिन अच्छा ओवर रहा कुल मिलाकर, सिर्फ 8 रन खर्च किए और एक बहुमूल्य सफलता भी प्राप्त की उन्होंने। अक्षय को आउट किया। स्ट्राइक इस समय निखिल के पास, रनों की रफ्तार को बढ़ाना होगा सापे के बल्लेबाजों को। नया ओवर लेकर रोहन म्हात्रे, बायत के गेंदबाज। शॉर्ट पिच गेंद, इस बार बढ़िया संपर्क, लेकिन सीधे फील्डर के पास और आसान सा कैच। किरण पाटिल ज्यादा गलतियां करते नहीं है आउटफील्ड में, बहुत अच्छा कैच। आई दर्शन घेन मी तुझ डोंगरावर. नक्कीच अजय की आम्ही भरपूर वर्षापासून संजय स्फोट सावत संघाला खेळताना पाहिलेला आहे, परंतु या अगोदर अशा प्रकारचा खेळ कधी संजय स्फोट सावत संघाच्या माध्यमातून एवढं चांगलं पाहायला मिळत नव्हतं. परंतु ज्यावेळी किरण पाटीलने या संघामध्ये स्थान अजय निर्माण केलं ना, तिथून मात्र या संघाचं नक्कीच भरपूर खेळाडूमध्ये आपल्याला परिवर्तन आणि या संघामध्ये भरपूर बदल घडताना पाहायला मिळालं. और ये ज़्यादातर देखने को मिलता है, युवा खिलाड़ी, जब अच्छे युवा खिलाड़ी आपके टीम में आते हैं तो आपकी टीम में बहुत अच्छा परिवर्तन होता है। देखिए ना सिर्फ किरण पाटिल, रोहन भी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। अच्छी गेंद इस बार गुड लेन पर रखा था, ठीक तरह से खेल नहीं पाए, लेग बाय का इशारा अंपायर का। तो एक बड़े स्कोर की तरफ जाना यहाँ से काफ़ी मुश्किल नज़र आ रहा है आई गावदेवी सापे टीम का। और देखिए सापे टीम में भी हमने निखिल पाटिल को देखा है, उन्होंने भी काफ़ी प्रॉमिस किया है एक तरह से मैं कहूँगा। हालांकि आज वो स्ट्रगल कर रहे हैं, लेकिन अच्छा ऑलराउंडर है। साथ में आतिश पाटिल, अक्षय जैसे खिलाड़ी इस टीम में आए, एक नई टीम बनी सापे गांव में आई गावदेवी। और देखिए बहुत कम समय में इस टीम ने भी काफ़ी प्रभावित किया है। हो नक्कीच अशी क्षमता आहे की हा संघ कोणत्याही संघाला मात्र पराभूत करू शकतो. अशा प्रकारचा हा संघ ची बांधणी केलेली आहे अनिल दादा पाटीलने. रोहन इथे मात्र पुन्हा एकदा मार्गस्थिर परतो, या ठिकाणी पावलांचा वापर केला आणि मात्र चेंडू बॅटला स्पर्श करून मात्र चेंडू निघून जातो डिक्लेअर झोनमध्ये एका धाबेसाठी. रोहन फोकस पर तब आए जब उन्होंने सावत के टूर्नामेंट में नानकर टीम के विरुद्ध अंतिम ओवर किया था। बहुत प्रेशर वाला ओवर था, मेरे ख्याल से 7 या 8 रन थे उनके पास बचाने के लिए, बल्कि 6 गेंदों में 6 रन थे। वो रन डिफेंड किए थे उन्होंने, नानकर जैसी बड़ी टीम को मात दी थी उस मैच में सावत टीम ने। उसके बाद लगातार अच्छी गेंदबाजी करते हुए इस बार पटकी हुई गेंद, डक किया, जाने दिया गेंद को विकेट कीपर के पास, और ये वाइड का इशारा। देखिए बैट्समैन नीचे बैठे नहीं थे, वो खड़े ही थे लगभग, थोड़ा सा झुकने का प्रयास किया।
अंपायर का निर्णय अंतिम रहेगा। चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे प्लीज बाला, प्लीज चला. पंचांचा निर्णय अंतिम आहे. पहा व्हाईटसाठी मात्र इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचा तिसऱ्या पंचांची मागणी करू शकणार नाही. पंचांचा निर्णय अंतिम असेल प्लीज. चला क्षेत्ररक्षण लावायचं आहे प्लीज. चला राजू, चला आपण खेळ सुरू करायचा आहे. करा, जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. 1/4 ओव्हरचा सुद्धा इथे मात्र इशारा दिला जात आहे, कारण जो आपण बाउन्स पाहिला तो नक्कीच कुठेतरी या फलंदाजाच्या अवकाशाच्या बाहेर होता आणि त्याचमुळे डोक्याच्या वरनं मात्र हा चेंडू फ्लाय झाला होता. नक्कीच रिप्लेमध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय एक योग्य निर्णय पंच बाला ऐकरे सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. जी बिल्कुल, बल्लेबाज ने झुकने की कोशिश की लेकिन ज़्यादा झुके भी नहीं थे और उनके पाँव से ज़रूर बाहर थी, सिर के ऊपर से थी गेंद। इस बार पुल कर दिया है, बैकवर्ड स्क्वायर लेग को छकाया है, लेकिन डीप में किरण है और उनके हाथों से 2 रन लेना बहुत मुश्किल काम। सिर्फ एक ही रन पर संतुष्ट होते हुए बल्लेबाज सचिन के बैट से ये सिंगल आता हुआ। ज़्यादातर सिंगल्स देखने को मिले हैं, एक बार डबल देखने को मिला है इस पारी में, चौका छक्का एक भी देखने को नहीं मिला है। बहुत बढ़िया गेंदबाजी की है अभी तक के खेल में संजय स्पोर्ट्स सावध टीम के तीनों भी गेंदबाजों ने। स्कोर धीरे धीरे आगे जाता हुआ 16 रन 2 विकेटों के नुकसान पर। नक्कीच धावांचा वेग इथे मात्र वाढवावा लागेल आणि प्रयत्न करतायत, परंतु चेंडू पहा बॅटला स्पर्श झाला होता आणि मात्र डिक्लेअर झोनमध्ये जाऊन या ठिकाणी लँड होतो एक धावेसाठी. क्षमता आहे आतिश पाटीलकडे, क्षमता आहे सचिनकडे, परंतु आतापर्यंत कोणताही खेळाडूने मात्र क्षमतेनुसार कामगिरी केली नाही. आणि त्याचमुळे पाहतो की सापे संघाचे जे पाठीराखे आहेत त्यांना मात्र आतापर्यंत एन्जॉय करण्याची सुद्धा मात्र संधी निर्माण झाली नाही. एक बात है, यहाँ पर वातावरण जितना ठंडा हो जाता है पिच शायद उतनी गर्म हो जाती है, गेंद बहुत ज़्यादा स्कीड करके निकल जाती है, तेज़ निकल जाती है और बल्लेबाजों के लिए उतना आसान नहीं है। इस बार हवा में है गेंद, फील्डर मौजूद है डीप मिड विकेट पर, बढ़िया फील्डिंग, एक ही हाथ से उठाया, थ्रो किया, लेकिन तब तक 2 रन पूरे। अच्छे 2 विकेटों के बीच में थ्रो थोड़ा सा धीमा था, तेज थ्रो की ज़रूरत थी। एक रन बेशकीमती है इस मुकाबले में। 3 ओवर की समाप्ति होती हुई, 3 ओवर के बाद स्कोर हुआ है 19 रन 2 विकेटों के नुकसान पर। नक्कीच चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण 18 चेंडूचा खेळ पाहिला आहे आणि 18 चेंडूच्या खेळामध्ये फक्त 19 धावाच इथे मात्र आयगाव स्पोर्ट्सचा आपला संघ जोडू शकला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं आपण निखिल पाटीलकडनं, कारण किरण पाटील यांचे छोटे बंधू आहेत. और देखिए कल रात का जो अंतिम मैच यहाँ पर खेला गया था वो दोनों टीमों के खिलाड़ियों ने ज़रूर देखा होगा, तो कहीं ना कहीं सावध टीम के खिलाड़ियों को भी इस बात का एहसास होगा कि भले ही 3 ओवर में 19 बने हैं लेकिन हल्के में ये स्कोर नहीं लिया जा सकता है और अभी भी 6 गेंदें शेष है पारी में, तो ये 6 गेंदें भी काफ़ी महत्वपूर्ण है. हो नक्कीच. आणि मात्र हे दृश्य पहा, अतिशय मागे भरपूर अंतर कापून आलेले आहेत, कारण मानकुळीच्या स्पर्धेमध्ये सुद्धा सहभाग झाले होते, परंतु त्यांचा पहिल्याच सामन्यामध्ये मात्र काम फिनिश खंबालपाडा संघाच्या अगेन्स्ट. तर 7 चेंडूचा खेळ आपण या ठिकाणी पाहणार आहोत. गोलंदाज निखिल पाटील इथे मात्र सुरुवात करतो, ओरपेश चेंडू, जबरदस्त फाटका, लॉंग ऑन कडे मात्र कैलास पाटील आहेत, परंतु पाहतच असतील पहिला बिगिट, 7 धावांसाठी षटकार. कमाल का ये शॉट, स्लाइटली ओवर पिच गेंद थी ऑफ स्टंप के बाहर, लॉफ्टेड शॉट खेला, वाइडिश लॉन्ग ऑन पर खिलाड़ी भी मौजूद थे और कैलाश को लगा कि शायद उनका मौका बनेगा लेकिन नहीं, उनके सिर के ऊपर से गेंद चली गई वीआईपी डाइस के सामने. दमदार सिक्सर. आणि हे दृश्य पहा, आमच्या स्क्रीनवर अगदी दमदार व्यक्तिमत्व, गोल्डमॅन, दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस एमडी, आणि नक्कीच आपण पाहू शकता एमडी हा शब्द तुम्हाला नक्कीच स्क्रीनवर पाहायला मिळतोय. व्यक्तीच अशी आहे की नक्कीच जर एखाद्या वेळी जर नक्कीच मैत्रीचा हात पुढे जर तुम्ही केला तर मात्र कोणत्याही क्षणी कुठल्याही ठिकाणी नक्कीच उपस्थित राहतील अशी ही व्यक्तिमत्व आहे. आणि काय जबरदस्त फटका इथे मात्र अतिश पाटीलच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. इथे मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल झाला, एकदा पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मात्र दुसरी धाव सुद्धा अतिशय वेगाने पूर्ण झाली आहे की नाही पाहायचं आहे, कारण पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. डिसिजन पेंडिंग.
एक बात अच्छी है कि उन्होंने बल्ला स्लाइड किया है, जहां तक हमने देखा है। अभी देखना है कि रीप्ले में क्या देखने को मिलता है। हम तो काफ़ी दूर से देख रहे हैं, लेकिन टेक्नोलॉजी का जब इस्तेमाल होता है तो दूध का दूध और पानी का पानी हो जाता है। काउ कॉर्नर की तरफ गेंद को खेला था, थ्रो पहले बाउंस पर विकेट कीपर के पास, और ये जो समय था वो बल्लेबाज को मिल गया, पहुंच गए हैं। बहुत बढ़िया दौड़ विकेटों के बीच में 2 रन पूरे किए आतिश ने। अच्छी बल्लेबाजी करते हुए इस आखिरी ओवर में 11 पर आतिश बैटिंग करते हुए अब 13 पर पहुंच चुके हैं। इन 2 रनों की मदद से स्कोर हुआ है 27 रन 2 विकेटों के नुकसान पर। ये जरूर एक फाइटिंग टोटल है। नक्कीच नक्कीच आपण म्हणू शकतो की कालचा जो खेळ पाहिला आहे त्या दृष्टीकडून तर मित्र म्हणे की चांगली धावसंख्या आतापर्यंत या ठिकाणी आई गावदेवी स्पर्ट सापे संघाने जोडली आहे. अजूनही आपण या ठिकाणी 4 चेंडूचा खेळ पाहणार आहोत. चला जास्त वेळ तुम्ही घेऊ नका आणि आपल्या स्क्रीनवर पाहू शकता ज्यांच्या नावाने स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते, अर्थात विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत आमनेपाडाचे सन्माननीय संतोषजी माधवजी काकडे यांना आपण स्क्रीनवर पाहू शकता. पहा आज रात्रीचे 11 वाजून गेलेले आहेत, परंतु तरी त्यांचं आपण जर चेहरा पाहिला तर काय स्मित असं आहे, चमकतं आपण पाहतोय, कारण स्पर्धा तेवढी चमकताना आपण पाहतोय. जी हाँ, और पूरा समय उन्होंने भी दिया है इस टूर्नामेंट को। फुल टॉस है लेकिन एलिवेशन नहीं बना पाए। फिर से काउ कॉर्नर की तरफ खेल दिया है, दो खिलाड़ी गेंद पर झपटते हुए। हल्का सा फंबल हुआ वहां पर कैलाश द्वारा, और 2 रन पूरे। बढ़िया दौड़, अच्छा तालमेल नजर आ रहा है दोनों बल्लेबाजों के बीच में, और ये आखिरी ओवर काफी प्रोडक्टिव साबित होता हुआ आई गावदेवी सापे टीम के लिए। 3 ओवर में 19 रन थे, इस ओवर में 3 गेंदों पर 10 रन आ चुके हैं, और एक अब निश्चित रूप से अच्छे टोटल की तरफ बढ़ रही है आई गावदेवी सापे टीम। नक्कीच नक्कीच आता मात्र चांगली फलंदाजी इथे मात्र पाला मात्र या ठिकाणी आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी काऊ कोणे दिशेने पाला मग तुझ्या चांगला एंडला फेकी पाहायला मिळाली, परंतु या ठिकाणी थोडंसं वाईट थ्रो पाहायला मिळाला आणि त्याच मुळे पाहतो की पुन्हा एकदा दुहेरी आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेशर अजय फलंदाजावरच नाही तर गोलंदाजावर सुद्धा आहे, आणि आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षणावर थोडासा प्रेशर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो, ज्याप्रमाणे आउटफील्डमध्ये आपण हा दृश्य इथे मात्र अनुभवतोय. सबसे ज़्यादा मुझे लगता है कि जो आउटफील्ड में खिलाड़ी है उनके ऊपर ज़्यादा प्रेशर है। लगातार वो काउ कॉर्नर के रीजन में खेल रहे हैं, फील्डर से थोड़ा दूर खेल रहे हैं, उसका फायदा मिल रहा है, और बहुत तेज है विकेटों के बीच में। यहाँ ना सिर्फ आतिश की तारीफ करनी होगी, बल्कि सचिन उनका अच्छा साथ दे रहे हैं, उनकी भी तारीफ करनी होगी। हो नक्कीच, कारण धाबा पलून काढण्यासाठी मात्र दोन्ही फलंदाजांचं मात्र टायमिंग किंवा तालमेल असणं गरजेचं आहे. तो तालमेल या दोन्ही खेळाडूंमध्ये आतापर्यंत आपण पाहिला आहे, आणि त्याचा नक्कीच कुठेतरी लाभ होतोय आई गावदेवी स्पोर्ट सापे संघाला. हुक केला आहे, परंतु दिशा मात्र चुकीची निवडली आहे. पहा कोच आदेश तरणे नक्कीच थोडेसे चिंतित आले, कारण हा फटका जर नक्कीच थोडंसं समोरच्या दिशेने जर खेळला असतं तर मात्र काहीतरी चित्र वेगळे पाहायला मिळालं असतं. परंतु एक धाव आली आहे, एक चांगली बाब आहे. धावसंख्या पाहू शकता आपण 32 वर पोहोचतोय. 2 गडी आतापर्यंत सापे संघाने गमावले. देखिए, सावध टीम ने युवा खिलाड़ियों पर ज़्यादा भरोसा जताया है। ये दर्शक आदिश तरनी सापे टीम के डायहार्ड फैन है, बहुत ज़बरदस्त सपोर्ट उनका रहता है, और सापे का जो सरपंच कप होता है उसमें काफ़ी बिजी रहते हैं, आयोजन में उनकी बड़ी भूमिका रहती है, और कई समर्थक है सापे टीम के। सावध टीम के भी काफ़ी समर्थक यहाँ पर मौजूद है। युवा टीम खिलाड़ियों पर ज़्यादा भरोसा जताया गया है। लखन गेंदबाजी नहीं कर रहे हैं, और निखिल को हम लगातार गेंदबाजी करते हुए देख रहे हैं। रोहन का इस्तेमाल किया जा रहा है। आखिरी गेंद, पटकी हुई गेंद, बीट किया बैट्समैन को, कोई रन नहीं इस गेंद पर, और इसके साथ ही पारी समाप्त होती हुई आई गावदेवी सापे टीम की। 4 ओवर्स में कुल मिलाकर 32 रन बनाए हैं, और 2 विकेट्स इस दौरान गिरे सापे टीम के, लेकिन फिर भी एक फाइटिंग टोटल है। मैच बन सकता है, अच्छी गेंदबाजी जरूर करनी होगी सापे टीम की गेंदबाजों को। अच्छा आक्रमण भी है सापे टीम के पास, लेकिन किरण पाटिल बहुत अच्छे फॉर्म में है, वो कहीं ना कहीं खतरा साबित हो सकते हैं। 33 रनों की चुनौती इस मैच को जीतने के लिए संजय स्पोर्ट्स सावध टीम के सामने। नक्कीच नक्कीच सामना तर एक रंगतदार स्थितीमध्ये जाईल, त्यात काही शंका नाही, कारण एक फायटिंग स्कोर इथे मात्र आई गावदेवी स्पोर्ट सापे संघाने या ठिकाणी उभा केलेला आहे. तर थोडासा वेळ आहे आपल्याकडे, तर जाऊया आता. मात्र थोडीशी आमचे डीजे मास्टर सुद्धा मात्र सुस्तावलेले आहेत, तर नक्कीच एक हिंदी सॉन्ग डीजे मिलिंद हिंदी सॉन्ग सादर करायचं आहे.
सुंदर संगीत तुम्ही सादर केलं. तर आपण टॉप 10 स्कोअर्स आपण पाहू शकता या ठिकाणी या स्पर्धेतील पहिल्या क्रमांकावर आहे आई गावदेवीश्वर सापे संघाचे बॅट्समॅन पाहू शकता आपण. विजय पाटील आई गावदेवीश्वर संघाचे 4 मॅचेस केले 63 धावा बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर आई गावदेवी सापे संघाचे अक्षय पाटीलने 3 सामन्यामध्ये 60 धावा इथे मात्र जोडल्या. त्याच्या खाली आपण पाहू शकता अविनाश केने आई खंडेश्वरी प्रतिष्ठान भावाले संघाचे कॅप्टन पाहू शकता आपण 51 धावा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. तर साबास संघ 33 धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे आणि साबास संघाला इताडेचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू दैवत वेलेकर यांच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे जय हिंद देवरुंग संघाचे आकाश पाटील याचकडे सुद्धा मात्र संजय स्पट सावस संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद दोघांचं मी या मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि सलामीची जोडी पाहू शकता आपण केपी अर्थात किरण पाटील आणि केपी अर्थात कैलास पाटील. केपी आणि त्याच्या समोर गोलंदाज आहेत NP अर्थात निखिल पाटील. चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवर फलंदाज किरण पाटीलला मात्र बीट केलेला आहे. किरण पाटीलचा हा मनपसंत फटका आहे इनसाइड आउट. तोच खेळण्याचा प्रयत्न केला मात्र चेंडूपासून भरपूर दूर गेला आणि बीट झालाय. डॉट चेंडूनं सुरुवात केली आहे या डावाला निखिल पाटीलने. पाटीलगिरी कोणाची चालणार आहे हा मोठा प्रश्न. हो यावेळेस बॉल खाली राहिला आहे. पुल करण्याचा प्रयत्न. गोलंदाज भरपूर उत्साहित आहे. चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क झाला नव्हता. निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली आहे. खूप सुरेख सुरुवात करत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये निखिल पाटील. नक्कीच अजय हा षटक फार इम्पॉर्टंट आहे. या षटकामध्ये जर सापेस संघाच्या गोलंदाजी जर 10पेक्षा कमी धाबा जरी इथे खर्च केल्या तर मात्र खरोखरच चांगली या मॅच इथे बनू शकते. आणि जर 10+ धाबा जर गोलंदाजाने या षटकामध्ये खर्च केल्या तर मात्र कुठेतरी साबास संघ मात्र या सामन्यावर हाबी होऊ शकेल. आणि हा चेंडू जर पाहिला तर पूर्णपणे खाली राहतोय आणि त्याचमुळे मात्र चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क आपल्याला होताना मात्र पाहायला मिळाला नाही. इथे मात्र पावलांचा वापर आणि पुन्हा एकदा किरण पाटील बीट होतो या बॅक टू बॅक 3 डॉट चेंडू फलंदाजी करत असताना निखिल पाटीलने मिस केले होते आणि त्याच्याच प्रकारची गोलंदाजी इथे मात्र साकारताना म्हणजेच निखिल देखील परतफेड करत आहे. जे 3 सुरुवातीला डॉट चेंडू त्यांनी खेळले होते तेच आता डॉट चेंडू आपल्याला किरण पाटीलकडून देखील पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना खूप चांगलं बॅटल. नक्कीच किरण पाटील त्यांच्यासमोर गोलंदाजी केली. आता निखिल पाटील त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजी करतायत. इथे मात्र थोडासा चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला आणि मात्र या ठिकाणी थोडीशी मिसफील्ड पाहतोय परंतु बॅकअप आहे पाठीमागे. निखिल पाटील सुद्धा मात्र 4थ्या चेंडूवर 1 धाव पूर्ण केली होती आणि किरण पाटील सुद्धा इथे मात्र 4थ्या चेंडूवर 1 धाव पूर्ण करतोय. परंतु सुरुवात सुंदर पाहायला मिळते ती म्हणजे आई गावदेवीश्वर सापे संघाची. कारण धाबांचा पाठलाग करतो तो म्हणजे साबस संघ. आणि जर तुमची जर सुरुवात जर पहिल्या षटकामध्ये राशी संत असेल तर मग थोडासा प्रेशर नक्कीच फलंदाजांवर येऊ शकतोय. खरं तर टार्गेट एवढं मोठं नाही आहे मात्र कंडिशन्स पाहता निश्चितच चांगलं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. 33 धावा बनवायच्या आहेत 4 षटकांमध्ये. 8.25च्या सरासरीनं प्रतिषटक धावा जोडायच्या आहेत. परंतु सुरुवात अफलातून केली आहे गोलंदाज निखिलनं. पाहायचं षटकाचा अंत कसा होतोय. पुढचा बॉल फेस करेल कैलास. टप्प्याचा बॉल एज लागली आहे मात्र विकेट किपरच्या थोडासा बाजूने बॉल निघून गेलाय डिक्लेअर झोनमध्ये. 1 धाव मिळते. धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली बिनबाद 2. चांगली गोलंदाजी. चेंडूच्या लेंथमध्ये बदल पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे चेंडूचा वेग देखील अधूनमधून बदलला जातोय. खूप सुंदर मारा करतोय. भेदक मारा करतोय पहिल्या षटकामध्ये गोलंदाज निखिल. अतिशय जबरदस्त सुरुवात या पहिल्याच ओव्हरमध्ये आई गावदेवीश्वर सापे संघाची आपल्याला पाहायला मिळते. कारण आतापर्यंत 5 चेंडू निखिल पाटीलने हाताळले आणि फक्त 2च धावा खर्च केलेल्या आहेत. जो संघ जिंकेल या मॅचमध्ये तो संघ मात्र 2 हात करेल सुपर सॅटर्डेमध्ये पीजी स्पोर्ट कासने संघाच्या अगेन्स्ट. निखिल अजून एक इथे मात्र चांगल्या चेंडूची फेकी आणि सक्सेसफुल षटक इथे मात्र पाहायला मिळाला. 33 धावांचं टार्गेट आहे पण आता असं आपल्याला वाटायला लागले की या सामन्यावर कुठेतरी कब्जा निर्माण केला आहे तो म्हणजे आई गावदेवीश्वर सापे संघाने. अजूनही सामना समाप्त झाला नाही परंतु नक्कीच अजय तू उल्लेख केली ज्याप्रमाणे कंडिशन आहेत आणि आपण
आज चौथी रात्री ते मात्र साम्राज्य करतो आणि भरपूर काही आपण कंडिशन पाहिलेल्या आहेत शेवटच्या सामन्यामध्ये. काल सुद्धा पाहिले की 21 धावा असं वाटलं होतं की 2 षटकामध्ये किंवा 3 षटकामध्ये पूर्ण होतील, परंतु त्या 21 धावांचं मात्र संरक्षण केलं होतं यवई संघाने. इथे मात्र 33 धावांचं संरक्षण करेल का आई गावदेवी सापे संघ? नक्कीच येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजून 31 धाब्यांची गरज असेल तर वेळ आहे आपल्याकडे थोडंसं. तर आपण व्यासपीठावर आपण थोडेसे काही सन्मान आहेत ते आपण घेणार आहोत. आपण पाहू शकता खांडवल ग्रामपंचायती माजी सरपंच सन्माननीय विलासदादा पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर मी नरेश काकडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करून घ्यायचा आहे. तर नक्कीच आपण हा सन्मान या व्यासपीठावर पाहू शकता. आपण माजी सरपंच ग्रामपंचायत खांडवलचे विलासदादा पाटील या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. त्यानंतर सावत ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य नवनाथजी पाटील आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मी नरेश काकडे यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. पाहू शकता आपण आपल्या स्क्रीनवर नवनाथजी पाटील यांना स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करत आहोत. त्यानंतर सावत ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य अनंताजी दलवी आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मी पुन्हा एकदा नरेश काकडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. पुन्हा एकदा उपस्थित सर्व मान्यवरांचं आणि खेळाडूंचं मी हार्दिक स्वागत करतो. आणि या ठिकाणी जोरदार अपील आणि पंचाचा बोट आकाशाकडे. पहिला धक्का लागतोय ट्रिपल एस साबत संघाला. केपी अर्थात कैलास पाटील माघारी परततोय. फलंदाज बाद. देवी माझी माऊली आई बसली मंदिराला. देवी माझी माऊली आई बसली मंदिराला. मंगळवाराचे गोदी साला नवाला केलं गो अंगाला. खूपच सिलेक्शन, खूपच खराब स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळालं. खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल आतमध्ये देखील आला आणि अगदी कात्रीत पकडले पहिल्याच बॉलवर. या षटकामध्ये अक्षय सुतारने फलंदाज कैलास पाटीलला, नवीन फलंदाज सावत संघाचा सिक्सर किंग लखन पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि कुठेतरी चौकार षटकारांची देखील आता गरज आहे. टार्गेट थोडंसं डिफिकल्ट वाटायला लागलंय. कैलासने निराश केलं. चांगली सुरुवात केली आहे या षटकामध्ये गोलंदाज अक्षय सुतारनं. जो दबाव बनवला होता पहिल्या षटकामध्ये निखिलनं, त्याचा फायदा उचललाय अक्षय सुतारने. हो नक्कीच. आणि ही विकेट्स नक्कीच गोलंदाजी प्राप्त केल्यानंतर आमचे DJ मिलिंद सुद्धा मात्र पहा किती जोशमध्ये आले आणि लगेच आपल्या आई गावदेवी मातेचं मात्र त्यांनी सॉन्ग सादर केलं. गंमत पहा या ठिकाणी. दरम्यान पुढचा बॉल आपण पाहूया. राईट आर्म ओव्हर द विकेट. आल्या लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली राहतोय. कधी चेंडू खाली राहत आहेत, कधी चेंडू भरपूर उसळी घेऊन येत आहेत. फलंदाज देखील आता मात्र संभ्रमात पडलेत, बुचकळ्यात पडलेत की शॉट तरी कुठला खेळायचा. चेंडूवर योग्य नजर ठेवावी लागेल. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. सावध आणि सापे संघ खेळतायत, मात्र किरवलीचे देखील भरपूर प्रेक्षक या ठिकाणी सामन्याचा आनंद लुटतायत. तर हे प्रेम आहे क्रिकेटवरचं. मला असं वाटलं की काही अजून अपेक्षा त्यांच्या आहेत की काय, परंतु तसं काही नाही. कारण 3 संघ त्या गावामधून आपल्याला स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाला आणि 3 संघाने पराभूत केलं, आपल्याला निराश केलं. साईस्पोर्ट किरोली संघाने चांगलं प्रदर्शन केलं होतं, परंतु नक्कीच त्या संघाला मात्र MD रामडेपाडा संघाने शेवटच्या सामन्यामध्ये मात्र त्यांना पराभूत केलं. इथे मात्र अजून एक चांगला चेंडूची फेकी पाहायला मिळाली. बॅक टू बॅक हा दुसरा निर्धार चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला. अजून एक चांगला चेंडूची फेकी. जणू काय या ओव्हरमध्ये फलंदाज आजी आहे की नाही. 4 चेंडू हातात आले. पहिल्या चेंडूवर विकेट्स प्राप्त केले आणि त्यानंतर लागोपाठचे 3 चेंडू डॉट पाहायला मिळतात आणि 3 चेंडू एक समान. चेंडू खाली राहिले आणि त्याचमुळे फलंदाज लखन पाटील इथे मात्र बीट होताना आपण पाहिलेला आहे. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी काय असते त्याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना गोलंदाज अक्षय सुतार. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. चेंडू आणि बॅट मध्ये अक्षरशः सोशल डिस्टन्स पाहायला मिळत आहे. म्हणजे असं वाटतं की या कोविड-19चा मात्र नक्कीच कुठेतरी जास्त प्रभाव पडलाय की काय फलंदाजीवर. नाही, हा प्रभाव गोलंदाज अक्षय सुतारचा आहे. हा प्रभाव आहे गोलंदाज निखिल पाटीलचा. पहा किती छान टेलिकास्ट आहे आणि किती छान रिप्ले तुम्हाला पाहायला मिळत आहेत. कॉर्नर ऑफ द क्रीज गोलंदाजी केली जाते. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये देखील येत आहेत. पुन्हा एकदा तोच प्रयत्न आणि मेडन षटक. व्हॉट अ ग्रेट पीस ऑफ बॉलिंग बाय अक्षय सुतार. विकेट मेडन. खरोखरच मित्रांनो, मी तर एवढंच म्हणेन तुम्हाला, जर या गोलंदाजाची जर गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही. अप्रतिम. आणि या दुसरा गोलंदाज ठरला आहे या स्पर्धेतील ज्याने मेडन षटक हाताळलेला. पहिला कारनामा आपण पाहिलं तर
एसीडी आमने संघाचा गोलंदाज सागरने मात्र खांडवल संघाच्या अगेन्स्ट मात्र हा केला होता कारनामा आणि आता मात्र दुसरा गोलंदाज ठरलाय अक्षय सुतार. आई गावदेवी स्पोर्ट्स सापेस संघाचे हे गोलंदाज आणि हा तुम्ही पूर्ण षटकाचा रिप्लाय पाहू शकता. पहिल्या चेंडूवर गडी बाद केला कैलास पाटीलला, त्यानंतर लखन पाटील आले वन डाऊन साठी. पहा बीट झाले आणि पहा सातत्याने जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, एक पुढे सरसावून देखील लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये अयशस्वी ठरला लखन. त्यानंतर पहा जागेवरूनच अक्रॉस द लाईन देखील खेळण्याचा प्रयत्न केला. फुटवर्कचा योग्य वापर त्याने केला नाही. चेंडूच्या रेषेमध्ये न जाता खेळण्याचा प्रयत्न, या बॉलमध्ये थोडासा एक्स्ट्रा बाउन्स देखील पाहायला मिळाला होता. आणि अगदी असं वाटतं की कॉईन ठेवलेला आहे उजव्या यष्टीच्या बाहेर, त्या कॉईनवर चेंडू टाकले जात आहेत. अप्रतिम गोलंदाजी अक्षय सुतारच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 1-2. नक्कीच आणि आपल्या स्क्रीनवर पाहू शकता आपण अक्षय सुतार यांना. दरम्यान दोन्ही संघांसाठी मात्र या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत. राम बजागे आणि DJ कल्पेश किंग मॅन फ्रॉम किरवली यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद दोन्ही मान्यवरांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. समीकरणकडे आपण लक्ष वेधूया. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही विजयासाठी 31 धाबींची गरज, म्हणजे 15.50 अजूनही सरासरी आपल्याला पाहायला मिळते. पहा कंडिशन्स जरूर गोलंदाजांसाठी अनुकूल आहेत, मात्र एवढ्याही अनुकूल नाही आहेत की तुम्ही बॅटवर देखील बॉल घेऊ शकत नाही. टॉप ऑर्डरचे फलंदाज आहेत, कुठेतरी चुका फलंदाजांकडून देखील होत आहेत. गोलंदाजी तर अफलातून होते, यामध्ये कुठलीही शंका नाहीये. मात्र क्षमता फलंदाजांमध्ये आहे की ते पलटवार करू शकतात. किरण पाटीलकडे स्ट्राईक आहे, 12 चेंडू आणि 31 धावा असं समीकरण. आणि या चुका कोणाकडून पाहायला मिळाल्या, जे लखन पाटील सारख्या फलंदाजाकडनं. इथे मात्र तिसऱ्या षटकात सुरुवात केली आहे गोलंदाजाने आणि या चेंडूवर सुद्धा मात्र किरण पाटील पूर्णपणे बीट होताना आपण पाहिले. काय सुंदर चेंडूची फेकी पाहतोय आपण सचिनकडनं. परफेक्ट यॉर्कर लेंथ डिलिव्हरी इथे मात्र पाहायला मिळते. पहा यस, जर फटका जर मिस झाला असता तर नक्कीच किरण पाटीलला कदाचित माघारी परतावं लागला असता. अजय नाही, कशी बशी त्याने आपली विकेट वाचवली आहे. ब्लॉकहोलचा वेध घेणारा चेंडू, अगदी विकेट टू विकेट हा यॉर्कर लेन चेंडू होता. सुरेख सुरुवात केली गोलंदाज सचिनने देखील. समीकरण 11 चेंडू आणि 30 धावा. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मात्र चांगलं टायमिंग साधलंय लखन पाटीलच्या बॅट मधून. हा फ्लॅट षटकार, हा आहे पलटवार लखन पाटीलचा. आणि नक्कीच खरोखर ज्यांना कोणाला झोप आली असेल तर मात्र या फटक्याने ती झोप अजय नक्कीच उडवली असेल. अगदी बरोबर. 9 धावा धावफलकावर. आता समीकरण आपण पाहतोय की 10 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. सामना अतिशय रंगतदार स्थितीत आहे. पलटवार करायला सुरुवात केली आहे लखन पाटीलने. काय दर्जेदार फटका मारलाय त्याने. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आणि एक फ्लॅट षटकार, अगदी बॅटच्या मधोमध घेऊन हा चेंडू लॉफ्ट केला होता लखनने. आता मात्र प्रेशर असणार आहे गोलंदाज सचिनवर. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा लॉफ्ट करायचा होता. ऑफ साईडला मात्र सुरेख बॉल बीट केलाय फलंदाजाला. जबरदस्त नोक झोक आपल्याला पाहायला मिळत आहे चेंडू आणि बॅटमध्ये. डॉट चेंडूची सांगता झाली आहे. समीकरण बदलतंय. 9 चेंडू शिल्लक सावध टीमला बनवायचे आहेत. 24 धावा. म्हणजे आतापर्यंत आपण जर लखन पाटीलची जर खेळी जर पाहिली आहे तर 6 चेंडू तो डॉट खेळला आहे, म्हणजे एक पूर्ण षटक त्याने मात्र निर्धाव खेळून काढलेला आहे. आणि इथे मात्र थोडंसं हाताला क्रॅम्प्स आले असा बस सचिनच्या, ज्याप्रमाणे आपण हे दृश्य पाहतोय. आणि हे चांगले संकेत म्हणता येणार नाहीत. जर तो पूर्णपणे फिट नसेल तर येणारे 3 चेंडू जर त्याने टाकले तर मात्र ते फार डिफिकल्ट देखील त्याला असणार आहेत. पाहायचं आहे तो पूर्णपणे फिट आहे की नाही. येस, पूर्णपणे तो आता खेळण्यासाठी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय, तर ही चांगली बाब आहे. जास्त काही गंभीर दुखापत नाहीये. ही एक चांगली बाब आहे आई गावदेवी स्पोर्ट्स सापेस संघासाठी. जर नक्कीच सचिन जर दुखापत झाला असता तर मात्र नवीन गोलंदाजला मात्र हा षटक पूर्ण करावा लागला असता. आणि जर त्या 3 चेंडूमध्ये लखन पाटील किंवा किरण पाटील माध्यमातून एखादा दुसरा फटका जर आला असता तर मात्र सामन्याचं कुठेतरी मात्र नक्कीच या ठिकाणी कलाटणी मिळू शकली असते अजय. आणि अजूनही तो कलाटणी देऊ शकतो. 9 चेंडूमध्ये 24 धावा पाहिजेत. 3 चेंडूमध्ये जर एखाद दुसरा मोठा फटका आला आणि शेवटच्या ओव्हरमध्ये मला वाटतं 15 किंवा त्यापेक्षा त्याच्या जवळपास धावसंख्या राहिली टार्गेट, तर काही घडू शकतं. यावेळेस अचूक टायमिंग साधता आलं नाही. मिड विकेटला चांगली फिल्डिंग, क्विक सिंगल घेण्याचा प्रयत्न, एष्ट्या उद्ध्वस्त केल्या गोलंदाजाने आणि तिसऱ्या पंचांची मदत मागितली जाते. दिस इज क्लोज. नक्कीच डिसिजन पेंडिंग. आणि जरा कदाचित हा जर विकेट जर मात्र गावदेवी सापेस संघाने जर पटकावलं तर मात्र नक्कीच कुठेतरी चिंतेचं वातावरण आपल्याला कदाचित सापेस संघाच्या खेम्यामध्ये पाहायला मिळू शकेल. परंतु पाहूया हा रिप्लेमध्ये
काय घडलं आहे. क्षेत्ररक्षण खूपच छान पाहायला मिळालं आपल्याला. पाठीशी विकेटला भावेश होते त्या ठिकाणी, स्वप्नील पाटील होते. येस, आणि पाहूया तिथे मात्र काय घडलं आहे. आमची टेक्निकल टीम सज्ज आहे, कारण प्रत्येक धाव ही फार इम्पॉर्टंट आहे, कारण मॅच तेवढी इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांसाठी. अगदी क्लोज मध्ये मात्र हे चित्र पाहिले जात आहेत. आणि फलंदाज नॉट आउट, तर हे चांगले संकेत आहेत सावध संघासाठी. म्हणजेच एक धाव कंप्लीट झाली आहे. समीकरणामध्ये थोडासा बदल होतोय. हृदयाची धडधड वाढवणारा हा सामना आहे. 8 चेंडू आणि 23 धावा असं समीकरण. गोलंदाजी काय छान पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये निखिलने फक्त 2 धावा खर्च केल्या, त्यानंतर अक्षय सुतारचं विकेट मेडन षटक पाहायला मिळालं. आणि या षटकामध्ये जरूर एक मोठा फटका आलाय, मात्र त्या व्यतिरिक्त चांगली गोलंदाजी सचिनने देखील केली आहे. 4 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केलेले आहेत. 8 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे सुपर सॅटर्डेसाठी क्वालिफाय करण्यासाठी, अर्थात सुपर 10 मध्ये दाखल होण्यासाठी या स्पर्धेमध्ये. संजय स्पोर्ट्स सावध संघाला किरणकडे स्ट्राईक. किरणने आतापर्यंत स्ट्रगलच केलंय असंच म्हणावं लागेल. 6 चेंडू खेळलेत, त्याने देखील फक्त 2 धावांचं योगदान दिलंय. मोठे फटके खेळावे लागतील. हो, नक्कीच, आणि क्षमता आहे अजय. मोठे फटके तो खेळू शकतोय, प्रयत्न तो करतोय, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये मात्र मिलन होत नाहीये. ही कुठेतरी मात्र दुःखद गोष्ट आहे मित्र म्हणेन साबत संघासाठी, कारण आता चेंडूची संख्या जे कमी होत चाललेली आहे. फक्त 7 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 23 धाब्यांची गरज आहे. या खेळपट्टीवर एक स्पॉट आहे, तो स्पॉट पिक केलाय गोलंदाजांनी. तिथेच चेंडू टाकले जातात उजव्या यष्टीच्या बाहेर आणि चेंडू खाली राहतात पडल्यानंतर. मागच्या षटकामध्ये देखील तेच चित्र वारंवार पाहायला मिळालं. काल यवई संघाच्या गोलंदाजांनी देखील तेच केलं. यावेळेस पुढे सरसावून लॉफ्ट केलाय, कव्हरच्या डोक्यावरून चांगलं टायमिंग साधलंय, मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. भगवानचा हा थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. एकेरी दुहेरी धावांनी टार्गेट पर्यंत पोहोचणं जवळजवळ अशक्य आहे. चौकार षटकारांची उधळण करावी लागणार आहे, कारण आता 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा जळत आहेत 1 बाद 12. टार्गेट आहे 33 धावांचं. शेवटच्या षटकामध्ये तब्बल 21 धावांची आवश्यकता. हो, नक्कीच, आणि आतापर्यंत आपण जर नाईटचा खेळ पाहिला तर नक्कीच कुठल्याही संघाने, आणि हे आपण रिप्लाय पाहू शकतो आपण, ज्या कशा प्रकारे सचिनने मात्र हे षटक हाताळलं. काय टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतो. या पूर्ण या षटकाचा रिप्लाय तुमच्या समोर पाहायला मिळतो. इथे मात्र हा षटकार पाहिला अगदी फ्लॅट सिक्सर लखन पाटीलच्या बॅटमधनं. त्यानंतर पाहू शकता आपण डॉट चेंडू जागेवरून इथे मात्र अटेंड ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न केला होता. अँगलचा चांगला वापर केला गोलंदाज सचिन जाधवने. पाहू शकाल तुम्ही उजव्या यष्टीच्या जास्तीत जास्त बाहेर बॉल ठेवण्याचा प्रयत्न केला. हा एक क्लोज डिसिजन होता, मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली. धाव कंप्लीट केली होती. एक चिकी सिंगल लखनच्या बॅटमधून. त्यानंतर किरणला बीट केलं. बॉल पूर्णपणे खाली राहिला. फलंदाजाला देखील जास्त दोष देता येणार नाही, कारण मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे, परंतु अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केलाय. सरळ बॅटने जास्त फटके खेळलेले नाहीत आणि प्रेक्षकांमध्ये थोडासा तणाव अजूनही दिसतोय. अजूनही आदेश देखील आपण पाहतोय की पूर्णपणे संतुष्ट नाहीत. कदाचित सामना संपल्यानंतरच त्यांना देखील संतुष्टी होणार आहे, परंतु चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 21 धावा. अतिशय लॉफ्टेड फटका लखन पाटीलच्या बॅटमधून. सुपर शॉट. षटकार. चुरा के दिल मेरा गोरियां चले. काढला आहे असं म्हणायला हरकत नाही. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र जिंकण्यासाठी 15 धाब्यांची गरज. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. 5 चेंडू आणि 15 धावा. अक्षरशः या बॉलवर आपण पाहिले की चेंडूचं मुस्काट फोडलं फलंदाज लखन पाटीलने. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून हा एक उत्तुंग षटकार. आणि कॅल्क्युलेशन आता षटकारांचंच असणार आहे. 5 चेंडू 15 धावा. कुठेतरी लखनने देखील ठरवलंय की 3 ते 4 मोठे फटके मारायचे आहेत या षटकामध्ये आणि सामना संपवायचा आहे, मात्र तेवढं सोपं काम नाहीये. नक्कीच पहा अजय, आतिश पाटील या अगोदर 2 सामन्यामध्ये स्विंग गोलंदाजी हाताळली होती आणि इथे मात्र कुठेतरी वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि मात्र अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडू पाहायला मिळाला आणि मात्र त्याच्यावर मोठा प्रहार आपण पाहिलं. 6 धाबांचा षटकार. मागच्या मॅचमध्ये दुसरं षटक हाताळलं होतं आतिशनं. यावेळेस फोर्सिंग स्ट्रोक. बॉल हवेत आहे. बॉल जाईल सीमारेषेच्या जवळ, मात्र सीमारेषेच्या आत की बाहेर. आतमध्ये झेल ड्रॉप. प्रयत्न फारच चांगला, मात्र दुसरी धाव कंप्लीट केली जाते. काय क्रिकेट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अक्षरशः जीवाच्या आकांत प्रयत्न केले जात आहेत दोन्ही संघांच्या खेळाडूंकडून. जबरदस्त क्रिकेट. नक्कीच नक्कीच कौतुकास्पद कामगिरी मी ते म्हणेन. निखिल पाटील आणि ओमकार माली होते त्या ठिकाणी. काय आणि
नक्कीच स्वयंसेवक आहेत आमचे विस्वाजी शिंगोले आहेत तिथे त्या ठिकाणी लखन पाटील तुम्ही चिंता करू नका, जे काही असेल ते तुम्हाला नक्कीच दिलं जाईल. कारण तरी सुद्धा आम्ही तुमची मनाची शंका दूर करतोय. आम्ही नक्कीच रिप्लायमध्ये पाहतोय की हा षटकार आहे की नाही. प्रयत्न तर खूप छान पाहायला मिळाले शतरक्षाच्या माध्यमातून. आणि हे दृश्य पहा, ज्यावेळी निखिल पाटील नक्कीच रॅलिंग आहे त्याला टच झाला त्यावेळी चेंडू मैदानाच्या आतमध्ये होता. तर नक्कीच फक्त 2च धाबा या फटक्यावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र चेंडू शिल्लक आहे 4 आणि धाबांची आवश्यकता आहे 13. लखन पाटीलने हा सामना जिंकून दिला तर 7 खून माफ. पुल केलाय, बॉल हवेत आहे पुन्हा एकदा. झेलची शक्यता नाकारता येत नाहीये. सुरेख झेल, अक्षय सुतारने कुठली चूक केली नाही आणि लखन पाटीलची खेळी संपुष्टात आली आहे. बिग विकेट. तीन 13 असं समीकरण आहे, परंतु कोणता संघ वाजवेल कोणाचे 13. चेसिंग कंपल्सरी आहे. प्रयत्न चांगले केले लखन पाटीलने, परंतु या फटक्यामध्ये एलिव्हेशन मात्र कुठेतरी आपल्याला कमी पाहायला मिळालं. चेंडू भरपूर वेळ हवेत राहिला आणि पास सेलिब्रेशन बनताय बाय. अगदी वेस्ट इंडिज स्टाईल मध्ये हा सेलिब्रेशन कॅप्टन अक्षय सुतारकडे आपण पाहतो. पहा, खरोखरच आज अक्षय सुतारने देखील सर्वांची मने जिंकलेली आहेत. खऱ्या अर्थाने या महत्वाच्या हाय प्रेशरस मॅच मध्ये तो आपल्या संघाला उदाहरण देऊन या संघाचं नेतृत्व करत आहे. इज लीडिंग बाय एन एक्झाम्पल. लखन पाटील बाद झालाय. नवीन बॅट्समन रोहित अर्थात खंडू आलेला आहे. किरणकडे स्ट्राईक आहे. 3 चेंडू 13 धावा. पुढचा बॉल घेऊन आतिश पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ स्विंग अँड मिस. इट्स अ डॉट बॉल, ह्यूज डॉट बॉल. आणि आता मात्र हा सामना झुकलेला दिसतोय. आई गावदेवी सापे संघाच्या बाजूने इन कटर बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडा खाली देखील राहिला आणि आतमध्ये देखील आला. आणि आता मात्र हा सामना जिंकायचा असेल तर सापे संघाला फक्त 2 लिगल चेंडूची आवश्यकता आहे. कारण 13 धाब्यांची गरज आहे. म्हणजे या 2 चेंडूवर जर 2 षटकार सुद्धा इथे मात्र किरण पाटीलने ठोकले तरी सुद्धा मात्र सापे संघ इथे मात्र विजय होऊ शकतोय. इथे मात्र फटका तर खूप छान पाहायला मिळतोय. चेंडू आउट ऑफ द पार्क. 7 धाबांसाठी षटकार. मित्र, अजून सामना संपलेला नाही. क्रिकेटचा खेळ आहे, शेवटी काही घडू शकतं. एखादा इल्लीगल बॉल जर हाताळला गोलंदाजाने तर मात्र पुन्हा एकदा थरार नाट्य पाहायला मिळू शकतंय. शेवटी क्रिकेटचा खेळ आहे. काय जबरदस्त फटका मारलाय थ्रू द लाईन. लॉफ्टेड फटका 6 धावांसाठी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मात्र थोडा उशीर झालाय असं वाटतंय. किरणने थोडं निराश केलं. यादीच्या बॉल्सवर एकही मोठा फटका त्याला खेळता आला नाही. मागच्या सामन्यातील हिरो आहे, परंतु या मॅच मध्ये ती हिरोगिरी त्याची पाहायला मिळाली नाही. 1 चेंडू आणि 7 धावा. चेसिंग कंपल्सरी. पहा, मी माझ्या जीवनामध्ये त्याच्या एका चेंडूवर 14 धावा सुद्धा पाहिलेल्या आहेत, 11 धाबा सुद्धा पाहिलेल्या आहेत, परंतु या ठिकाणी 7 धाब्यांची गरज आहे. काय घडेल आपण नक्कीच कुठल्याही गोष्टीची चर्चा करू शकणार नाही. मी थांबतोय. आपण पहा, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. सुंदर मॅच इथे मात्र सर्व क्रीडा रसिकांना पाहायला मिळते. आणि या ठिकाणी लीगल डिलिव्हरी आणि सामना जिंकलेला आहे आई गावदेवी स्पोर्ट सापे संघाने. सुंदर गोलंदाजी आणि सुंदर परफॉर्मन्स आई गावदेवी सापे संघाचं. गावदेवी माते की. आणि
अक्षय सुतार या सत्रातील पहिली मॅन ऑफ द मॅच हा अवॉर्ड स्वीकारतोय आणि या अक्षय सुतारसाठी अनिलदादा पाटील याचकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आमच्याकडे आलेला आहे. सन्माननीय साबत ग्रामपंचायती माजी सदस्य सन्माननीय अनंताजी दलवी यांना विनंती करतो की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण प्रथम जो गिफ्ट हॅम्पर आहे काका आपल्या शुभ हस्ते आपण द्यायचा आहे. त्यानंतर खांडवलचे माजी सरपंच सन्माननीय विलासदादा पाटील यांना विनंती करतो की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण पुढील पारितोषिक आपण देणार आहोत. त्यानंतर साबतचे या विद्यमान